लग्नाच्या मांडवात यायचं नाही असं सांगून सुद्धा त्याच मांडवात तू आशू बरोबर फेरे घेतलेस। त्याच मांडवात तू त्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलंस। पण हे सगळं त्यावेळच्या परिस्थितीमुळे परिस्थिती नाही शिवा, त्यावेळच्या परिस्थितीचा फायदा घेऊन तू स्वतःचा स्वार्थ साधलास। लग्न आधीपासून तुझं आशूवर प्रेम होतं हे तू लपवलंस आमच्यापासून। माझी अजिबात इच्छा नव्हती हे लग्न व्हावं आणि आशू तर लग्नानंतर त्रासातच आहे फक्त। पण मी प्रयत्न करतेय। तुझ्या प्रयत्नांना यश नाही येणार शिवा। मला वाटतं माझ्या मुलाने आनंदी असावं, खुश असावं, पण नाही आहे तो खुश। मलाही वाटतं आशूने खुश राहावं, आपल्या घरातल्या सगळ्यांनी खुश राहावं, पण नाहीयेत कोणी खुश। या घरात या परिस्थितीत कोणीही खुश नाहीये। मी फक्त म्हणेन आमचं नशीब वाईट होतं म्हणून हे सगळं झालं, पण माझ्या मुलासाठी मी काहीही करायला तयार आहे। मी त्याला या त्रासात नाही बघू शकत। मला कळलं नाही। प्रॉब्लेम हाच आहे की तुला काही कळतच नाही, ना या घराचा आनंद ना आशूचं सुख। ते कळलं असतं ना तर तू या घराचा उंबरठा ओलांडलाच नसतास। सीताई, आता स्पष्टच बोलते, तुझं आणि आशूचं लग्न हा तेव्हाचा अनर्थ टाळण्यासाठी केलेला फक्त एक सौदा होता, पण आता हे नाटक थांबायला हवं। घे, हे काय? वाच। हो, डिवोर्स पेपर आहे आणि हा डिवोर्स माझ्या मुलाच्या आणि तुझ्या संमतीने होणार आहे। त्याच्यावर सह्या कर, आशूची सही मी घेईन। तोही केव्हाचा थांबलाय या सगळ्यातून सुटण्यासाठी। हा बघ, देसाईंच्या घरातला परंपरागत चालत आलेला दागिना केसात माळायचा असतो। मला माझ्या हाताने माझ्या सुनेच्या केसात माळायचा होता। कसा माळायचा हा? कळलं? कळलं का? कुठल्याही पद्धतीने देसाईंची सून व्हायला तू लायक नाहीयेस शिवा। त्यामुळे आता या पेपर्सवर सह्या कर, मी मोकळं कर आम्हाला। मला विचार करायला थोडा वेळ हवा। माझ्या मुलाच्या आणि तुझ्या संमतीने होणार आहे। कुठल्याही पद्धतीने देसाईंची सून व्हायला तू लायक नाहीयेस शिवा। त्यामुळे आता या पेपर्सवर सह्या कर, मी मोकळं कर आम्हाला। शिवा, तू ओकेस ना? हा, ओके। नक्की ना? मला डाऊट येतोय। नाही, काही नाही झालं। हे ऐक ना, घरच्यांना माझ्या दारूच्या सीन बद्दल नाही ना कळलं? नाही कळलं आणि कळणार पण नाही कधी। थँक गॉड।
काय झालंय तुला? तू हे असं चेहरा पडून का उभीस इथे? तू तुझ्या माहेरून आत्ता आलीयस, सगळं खूप छान चाललंय, घरात छान चाललंय, तिथे छान चाललंय, आणि तू चेहरा का पाडलायस? उलट मी चेहरा पाडला पाहिजे, मी दुःख व्यक्त केलं पाहिजे. तुझ्या घरचे तुझ्या बाजूनी आहेत, माझ्याही घरचे तुझ्याच बाजूनी आहेत. माझा बेस्ट फ्रेंड आहे, तो तुझ्या कळपात जाऊन फिरतो, टाइमपास करतो. मला कळत नाही तुझा काय प्रॉब्लेम आहे. आणि मी माझ्या घरच्यांची खोटं बोलतोय, आयुष्याची वाट लागली आहे माझ्या. कम ऑन यार शिवा, दिस इज रिडिक्युलस. ऐक ना, मला थोडा वेळ एकटीला राहायचंय. शुअर, तुला हवी तेवढी स्पेस घे तू. ओके, मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी ना तुला आयुष्यभर स्पेस देऊ शकतो, जितकी हवी तेवढी. एकटीला राहायचंय म्हणे, हे सगळे हिच्या बाजूने आणि हिला एकटीला राहायचंय. आशू, मी आयुष्यातला एकही क्षण तुझ्याशिवाय नाही जगू शकत. आणि असं असतानाही माझ्या वाट्याला इतकं मोठं दुःख आलंय ते तू नाही समजू शकत आणि ना मी तुला सांगू शकत. तरीही तुला दुःखात टाकून मी सुखात जगते असं वाटत असेल तर काहीच अर्थ नाही.